नमस्कार. आपण पाहत आहात एल्गार न्यूज महाराष्ट्र. मिरज पूर्व भागातून समाजमनाला चटका लावणारी एक अत्यंत धक्कादायक आणि तितकीच संतापजनक बातमी समोर येत आहे. मिरज पूर्व भागातील एका गावात अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कायद्याचे सर्रास उल्लंघन करून लावण्यात आलेल्या या बालविवाहाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात पतीसह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार विवाहासाठी कायद्याने निर्धारित केलेल्या वयोमर्यादेपेक्षा कमी वय असलेल्या मुलीचा विवाह संबंधितांनी परस्पर संगनमताने लावून दिला होता. हा बेकायदेशीर विवाह झाल्याची माहिती समोर आल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा तात्काळ हरकतीमध्ये आली. ग्रामसेवक वैशाली ब्रह्मानंद गाडे यांनी या संपूर्ण प्रकरणाची शहानिशा करून मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली. त्यांच्या या फिर्यादीवरून पोलिसांनी तात्काळ पावले उचलत गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी धनंजय जगन्नाथ कोष्टी, जगन्नाथ लक्ष्मण कोष्टी, संगीता जगन्नाथ कोष्टी तसेच सुरेश बसप्पा अझुरे आणि गौरी सुरेश अझुरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक तपासादरम्यान पीडित मुलीचे वय 18 वर्षापेक्षा कमी असल्याचे स्पष्ट झाले असून बालविवाह प्रतिबंध कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. या विवाह सोहळ्याचे आयोजन कोणी केले तसेच यात कोणाकोणाचा सहभाग होता या दृष्टीने सर्व संबंधितांची भूमिका पोलीस तपासून पाहत आहेत.